नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान संवर्धन अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 1 चा दुसरा जो घटक आहे वर्ग समीकरण, या वर्ग समीकरण या घटकामधील सराव संच 2.1 याच्यामधला तिसरा प्रश्न बघणार आहोत। तर चला बघूया। तर या ठिकाणी बघा, प्रश्न आहे पुढील समीकरणे ax वर्ग + bx + c = 0 या स्वरूपात लिहा आणि प्रत्येकातील a, b, c यांच्या किमती ठरवा। ax वर्ग + bx + c = 0 हे वर्ग समीकरणाचे सामान्य रूप आहे। म्हणजे दिलेलं जे उदाहरण असेल ते विस्कळीत जरी असेल तर या स्वरूपामध्ये आपल्याला पहिल्यांदा त्याला लिहायचं आणि a b c च्या किमती ठरवायच्या आहेत। तर या ठिकाणी बघा, पहिलं जे उदाहरण आहे 2y = 10 - y²। तर या उदाहरणाला पहिल्यांदा हे y² मायनस आहे बरोबर चिन्हाच्या इकडे घ्यावं लागेल, तर ते होईल प्लस, म्हणून y² हे प्लसला प्लस राहील 2y, त्याच्यानंतर हे प्लसचं इकडं -10 बरोबर 0। येथे मग या ठिकाणी a बरोबर, आता y² आहे, काही नाही म्हणजे त्याचा सहगुणक 1 असतो, म्हणून या ठिकाणी a ची किंमत 1, त्याच्यानंतर b बरोबर या ठिकाणी 2 आहे आणि c बरोबर आहे -10। तर याच्यानंतरचं दुसरं जे उदाहरण आहे ते पाहूया। आता या ठिकाणी बघा, दुसरं आहे x - 1 त्या कंसाचा वर्ग बरोबर 2x + 3 असं उदाहरण आहे। तर या कंसाचा विस्तार करावा लागेल, म्हणून या ठिकाणी काय करायचं, पहिल्यांदा हे x - 1 आणि दुसऱ्या कंसात x - 1 बरोबर 2x + 3 हे असं करायचं। मग या x नी x ला गुणलं तर काय होईल, x², या x नी -1 ला गुणलं तर -x, आणि या -1 नी x ला गुणलं तर -x होतो, आणि हे -1 न -1 ला गुणलं तर +1 बरोबर हे 2x + 3। म्हणून या ठिकाणी हे x² -x आणि -x 2x होतात, त्याच्यानंतर हे +1 आणि हे बरोबर चिन्हाच्या इकडे घ्या -2x, त्याच्यानंतर हे प्लसचं -3 बरोबर 0। आता या ठिकाणी 1 गेल्यानंतर -2 राहील बरोबर 0, म्हणून येथे a b c च्या किमती आपण ठरवायच्या आहेत। तर a बरोबर 1, b बरोबर -4 आणि c बरोबर -2 येते। त्याच्यानंतर तिसरं उदाहरण आहे बघा, तिसऱ्या उदाहरणामध्ये काय आहे, x² + 5x बरोबर मायनस आणि कंसामध्ये आहे 3 - x। मग या ठिकाणी काय करायचं, हे x² जशास तसं हे 5x, त्याच्यानंतर हे बरोबरचं चिन्ह हे -3 आणि हे +x होईल, म्हणून हे x² हे 5x आणि हे बरोबर चिन्हाच्या इकडं आहे प्लस, ते इकडे घेतल्यानंतर -x होईल, आणि हे मायनसचं बरोबर चिन्हाच्या इकडं +3 होईल बरोबर 0। म्हणून हे x² + 5x मधून ते x काढायचं, 5x मधून x गेल्यानंतर काय राहते 4x, त्याच्यानंतर हे +3 बरोबर 0। म्हणून येथे a बरोबर 1, b बरोबर 4 आणि c बरोबर 3। तर हे सुद्धा a b c च्या आपण या ठिकाणी काय केलेले आहे, तर किमती काढलेल्या आहेत। त्याच्यानंतर आता चौथं उदाहरण आहे बघा, चौथं उदाहरण काय आहे, 3m² बरोबर 2m² - 9। मग हे दिलेलं जे उदाहरण आहे, पहिल्यांदा हे 3m² आणि हे बरोबर चिन्हाच्या इकडं +2m² आहे, ते इकडे घेतल्यानंतर काय होईल -2m², आणि हे जे मायनस आहे बरोबर चिन्हाच्या इकडे घेतल्यानंतर काय होईल तर +9 बरोबर 0। म्हणून या 3m² मधून 2m² काढायचा, तर m² राहतो, त्याच्यानंतर हे +9 बरोबर 0। मग आता या ठिकाणी m² आणि +9 आहे, म्हणजे a ची किंमत आहे आणि डायरेक्ट c ची किंमत आहे, b ची किंमत नाही, तर आपण काय घेऊ शकतो, ax² + bx + c या स्वरूपात येण्यासाठी 0 घेऊ शकतो। म्हणून या ठिकाणी हे m², त्याच्यानंतर हे 0m आणि हे +9 बरोबर 0।
म्हणून येथे काय होईल, ए बरोबर m म्हणजे 1, त्याच्यानंतर b बरोबर 0, c बरोबर हे 9. त्याच्यानंतर हे पाचवं उदाहरण आहे बघा. पाचव्या उदाहरणामध्ये p आणि कंसामध्ये 3 + 6p बरोबर -5 आहे. तर या p न या कंसाला काय करायचं तर गुणायचं. p न 3 ला गुणलं तर काय होईल 3p. या p न 6p ला गुणलं तर 6p चा वर्ग होतो बरोबर हे -5 आहे. म्हणून हे 3p + 6p चा वर्ग, त्याच्यानंतर हे मायनसचं बरोबर चिन्हाच्या इकडे घेतल्याच्या नंतर प्लस होईल बरोबर 0. मग हे पहिल्यांदा वर्ग स्वरूपात जे आहे ते घ्यायचं, 6p चा वर्ग, त्याच्यानंतर हे 3p आणि हे +5 बरोबर 0. म्हणून येथे a बरोबर 6, b बरोबर 3 आणि c बरोबर किती 5. त्याच्यानंतर या तिसऱ्या प्रश्नामधलं शेवटचा 6वा प्रश्न आहे. तो आहे x चा वर्ग -9 बरोबर काय आहे 13. म्हणून या ठिकाणी काय करायचं, हे x चा वर्ग बरोबर हे -9 पण जसे असते आणि हे बरोबर चिन्हाच्या तिकडे जे आहे +13 बरोबर चिन्हाच्या इकडे घेतल्याच्या नंतर काय होईल तर -13 बरोबर 0. म्हणून हे x चा वर्ग -9 आणि हे -13 मायनस मायनस प्लस होते, म्हणजेच मायनस किती 22 बरोबर 0. म्हणून हे x चा वर्ग इथं सुद्धा काय आहे, a ची आणि डायरेक्ट c ची किंमत आहे. तर आपण b ची किंमत काय घेऊ शकतो, ax वर्ग + bx + c या स्वरूपामध्ये त्याला मांडण्यासाठी 0 घेऊ शकतो. म्हणून x चा वर्ग त्याच्यानंतर +0x आणि -22 बरोबर 0. म्हणून येथे a बरोबर 1, b बरोबर 0 आणि c बरोबर काय तर -22. तर अशा पद्धतीने आपण तिसरा प्रश्न काय करू शकतो तर सहजपणे सोडवू शकतो. तर याच्या पुढचा जो भाग आहे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.